नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपला कांदा पीक जर 90 दिवसाच्या पुढे झाला असेल तर अशा वेळेस आपण कोणते नियोजन करायचं आहे, कोणती फवारणी असेल, कोणती औषधे असतील, त्याप्रमाणे कोणतं विद्राव्य खत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो आपला कांदा पीक जर 90 दिवसाच्या आसपास असेल तर अशा वेळेस आपल्याला एक शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे. कारण आपण ज्यावेळेस कांदा लागवड केली असते तर अशा वेळेस कांदा लागवड होऊन 90 दिवस उलटले असतील तर आता यानंतर आपलं शेवटचं पाणी असेल आणि यानंतर आपण 110 दिवसाच्या आसपास कांदा हे काढण्यास आपल्याला सुरुवात करणार आहोत. अशा वेळेस 90 दिवसाच्या झाल्यानंतर शेवटचं पाणी देऊन घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती एक फवारणी करायची आहे. ती म्हणजे यामध्ये आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे, त्याचप्रमाणे एक बुरशीनाशक शेवटच्यामध्ये घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जे काही विद्राव्य खत 0050 हे पण यामध्ये आपण घेऊ शकता. तर मित्रांनो सविस्तर पाहूया. मित्रांनो ज्यावेळेस 90 दिवसाचा कांदा झाला आहे त्यावेळेस आपल्याला यामध्ये सर्वप्रथम तुम्ही जर 80 दिवसाचा कांदा झाला असेल आणि त्यावेळी जर 05234 हे विद्राव्य खत फवारले असेल तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये थोडा बदल करून आपल्याला एक 0050 यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा साईज 1 नंबर होईल. कांदा साठवणीसुद्धा जास्त दीर्घकाळ टिकेल. हे 0050चं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो याची आपल्याला फवारणी ही थोडी उशिरा करायची आहे, म्हणजे 90 दिवसाच्या झाल्यानंतरच करायची आहे. त्यापूर्वी कोणीही 0050 वापरू नका. मित्रांनो 90 दिवस झाल्यानंतर कांदा लागवड होऊन 90 दिवस उलटल्यानंतर आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशकसुद्धा वापर करायचा आहे, जेणेकरून कांदा पिकाची ज्यावेळेस तुम्ही साठवणूक कराल तर तो दीर्घकाळ टिकण्यासाठी कुठलेही काजळी त्याला येऊ नये यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक यामध्ये अवश्य घ्यायचं आहे. त्यामध्ये भारी दर्जाचं तुम्ही घेऊ शकता, कुठल्याही चांगल्या दर्जाचं घेऊ शकता. उदाहरणार्थ विंडोफिल कंपनीचं मर्जर असेल, त्याचप्रमाणे साप असेल किंवा अँट्रोका असेल किंवा इतर कुठल्याही चांगल्या दर्जाचं तुम्ही यामध्ये अवश्य ते चांगलं बुरशीनाशक यामध्ये घ्या, जेणेकरून तुमच्या कांद्याला काजळी येणार नाही, दीर्घकाळ टिकेल, सड होणार नाही. कांदा चाळीत भरल्यानंतर जास्तीत जास्त त्याची आयुष्य आपल्याला राहणार आहे. तर मित्रांनो एक बुरशीनाशक, एक विद्राव्य खत 0050चा वापर करणार असाल तर यामध्ये आपल्याला एका पंपासाठी साधारणतः 30 ते 40 ग्रॅम तुम्ही यामध्ये किंवा 50 ग्रॅम 0050 तुम्ही या एका पंपासाठी घेऊ शकता. आणि बुरशीनाशकचा विचार केला तर पावडर असेल तर 30 ग्रॅम किंवा इतर असेल तर त्या प्रमाणात तुम्ही ते घेऊ शकता. यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बोरॉन. मित्रांनो शेवटच्या फवारणीमध्ये बोरॉनचा अवश्य वापर करा, जेणेकरून कांद्याला एक प्रकारची चकाकी येते, लाल रंग येतो आणि आकर्षक रंग हा कांद्याला या बोरॉनमुळे प्राप्त होतो. 30 ग्रॅम प्रतिपंप बोरॉनचा अवश्य या शेवटच्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या कांद्याला जास्त दीर्घकाळ कलर आपल्याला टिकून राहील. अशा पद्धतीने मित्रांनो 90 दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपल्याला नियोजन करायचं आहे. एक बुरशीनाशक 0050चा वापर करायचा आहे, त्याचप्रमाणे बोरॉनचा वापर करायचा आहे आणि एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक यामध्ये अवश्य घ्या. या सर्वांची एकत्र कंबाईन फवारणी घ्या. बेस्ट रिझल्ट आपल्याला यामध्ये मिळणार आहे. कांद्याची साईज पण होईल, कांदा दीर्घकाळ टिकेल, कांद्याला कलर चांगला येईल आणि जे काही काजळीचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होणार आहे. साठवणुकीस उत्तम. तर मित्रांनो ही छोटीशी कांदा नियोजन शेवटच्या टप्प्याची नियोजन माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.